दिव्यांग व समाजहितासाठीच्या कार्याची दखल जयवंतराव थोरात यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव। मुदखेड तालुक्यातील पाथरड रेल्वे स्टेशन येथील माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते जयवंतराव थोरात यांना सामाजिक, धार्मिक तसेच दिव्यांगांच्या हक्कासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार 2026 प्रदान करून गौरवण्यात आला। छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने आयोजित समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा 2026 अंतर्गत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। हा सोहळा शुक्रवार दिनांक 26 जून 2026 रोजी सिडको नवीन नांदेड येथील कामगार कल्याण केंद्राच्या सभागृहात उत्साहात पार पडला। कार्यक्रमाचं उद्घाटन सय्यद मुजीब भाई यांच्या हस्ते झालं। यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर JT जाधव, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, भंते पय्या बोधी, प्राचार्य डॉक्टर SP घुंगरवार, प्राध्यापक डॉक्टर सुनील चंद्र सोनकांबळे, प्रदेशाध्यक्ष DS वाघमारे, प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र गवी, PS गवळे, डॉक्टर गणपत वाडेकर, दत्ता पाटील खानसोळे, विलासदादा गजभारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराढोणकर, जिल्हाध्यक्ष नामदेव काळे, नामदेव साठे, नेमिनाथ देवकते, आसरोबा सुंगे, रोहिदास लांडगे, मारुत पौळ, ॲडव्होकेट सुजाता पोहरे निमगावकर तसेच अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सचे संस्थापक बारा वाघमारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। जयवंतराव थोरात यांनी सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांगांच्या हक्कासाठी सातत्याने केलेलं कार्य, समाजसेवा, जनजागृती आणि विविध सामाजिक उपक्रमातील सक्रिय योगदान याची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्यांच्या या सन्मानाबद्दल विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे। MH26 नांदेड न्यूज साठी संपादक लक्ष्मण भिसे, नांदेड।